गुड आफ्टरनून बालमित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या सक्सेस सायन्स अकॅडमी मध्ये. अ व्हेरी सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. बेटा, वी आर लर्निंग सेकंड चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड्स, ज्यामध्ये आपला टॉपिक झालेला आहे बच्चा मल्टिप्लिकेशन ऑफ स्केलर्स आणि आपल्याला आता सोडवायचे बेटा न्यूमरिकल्स बेस्ड ऑन द डॉट अँड क्रॉस प्रोडक्ट. आउट ऑफ दॅट वी हॅव अ फर्स्ट न्यूमरिकल की पी वेक्टर क्यू वेक्टर असे दोन वेक्टर्स आपल्याला स्पेस मध्ये दिले. स्पेस मध्ये का बोललो तर आय कॅप, जे कॅप, के कॅप, एक्सच्या अलॉंग आय कॅप, वायच्या अलॉंग जे कॅप, झेडच्या अलॉंग के कॅप असे तीन वेक्टर्स असतात बेटा. फाइंड यम आपल्याला फाइंड करायचं आहे इफ पी वेक्टर अँड क्यू वेक्टर हॅव सेम डायरेक्शन. जर का पी आणि क्यू ह्या दोघांना सेम डायरेक्शन असेल म्हणजे काय बेटा, सपोज हा पी वेक्टर आणि हा क्यू वेक्टर दोघांची ही डायरेक्शन सेम आहे म्हणजे ऑब्वियस आहे की दे आर पॅरल. फिजिक्स मध्ये जेव्हा दोन वेक्टर्स पॅरल असतील तर लक्षात ठेवा बेटा, कॉन्सेप्ट पुन्हा एकदा देतो, व्हेन टू वेक्टर्स आर पॅरल, व्हेन टू वेक्टर्स आर पॅरल, ऑलवेज रिमेंबर गोल्डन स्टेटमेंट बेटा, वन इज द स्केलर मल्टिपल ऑफ अदर. पहिला हा दुसऱ्याच्या काहीतरी तर पटीत असणार आहे नाही का, डबल ट्रिपल असेल, 1/2 1/3 1/4 असेल, काहीतरी असेल पटीत असेल. हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, देअर कंपोनंट्स आर प्रोपोर्शनल. त्यांचे कंपोनंट्स कसे असतील बेटा, प्रोपोर्शनल. क्लिअर आहे, दोन वेक्टर्स पॅरल असतील तर एक जण दुसऱ्याचा मल्टिपल असणार आहे. सेकंड थिंग, देअर कंपोनंट्स आर प्रोपोर्शनल. सो आता माझ्याकडे पहिला पी वेक्टर आहे, दुसरा क्यू वेक्टर आहे. देअर कंपोनंट्स आर प्रोपोर्शनल. बाय युजिंग दिस कॅन आय से आय कॅप वाला प्रोपोर्शनल टू आय कॅप, म्हणजे आय कॅन राईट 4/2 इज इक्वल टू जे कॅप वाला इथे -1 आहे ह्याच्यासोबत प्रोपोर्शनल असेल विच इज -m. मायनस आहे ना बेटा. के कॅप वाला 8 आहे, तिकडं के कॅप वाला 4 आहे. ऑलराईट, आता बघ बेटा, इक्वेट करा याला. सो कॅन आय से 2 दुनी 4, 2 इज इक्वल टू 1/m, म्हणजेच बच्चा m इज इक्वल टू 1/2. फिनिश्ड. टेक द स्क्रीनशॉट. काय म्हणतात आपल्याला, दे आर सेइंग फाइंड स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. की बच्चा ह्या दोन वेक्टर्सचा स्केलर प्रोडक्ट आपल्याला काढायचा. हा आदित्य, ते न्यूमरिकल एकदा पुन्हा द्या तुम्ही दिलेलं. ओके, आजच्या सेशन मध्ये आपण तुमचं ते न्यूमरिकल सॉल्व्ह करू. ठीक आहे, हा V1 आहे, हा V2 आहे. दोघांचा काय काढायचं बच्चा, डॉट प्रोडक्ट काढायचा आपल्याला. सो V1 डॉट V2 इज इक्वल टू, डॉट प्रोडक्ट कसा काढायचा, आय कॅप वाल्यांचा गुणाकार 1/3 प्लस जे कॅप वाले 2/4 प्लस के कॅप वाले 3/-5. ठीक आहे, सिंप्लिफाय करा. 1/3 इज 3 प्लस 2/4 इज 8 मायनस 3×5 15 प्लस इंटू मायनस व्हॅल्यू मायनस ना बेटा. 8 आणि 3 11. ओके, 11तून 15 गेले म्हणजेच -4 इज द आन्सर. प्लीज टेक स्क्रीनशॉट. थर्ड न्यूमरिकल इज सेइंग फोर्स वेक्टर दिलाय, डिस्प्लेसमेंट वेक्टर दिलाय, वर्क डन काढा. बेटा रिमेंबर दॅट वर्क डन इज ऑलवेज Fs cos थिटा. फिजिक्स मध्ये फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं नाही बोलायचं, नेहमी Fs cos थिटा बोलायचं वर्क डनला. वी हॅव अ स्पेशल चॅप्टर मोशन, लॉज ऑफ मोशन, त्यामध्ये आपण डिटेल मध्ये पाहणार आहे. तर बेटा वर्क डन इज अ स्केलर क्वांटिटी गिवन बाय F वेक्टर डॉट S वेक्टर. बघ ना, Fs cos थिटा, कॉस आला म्हणजे डॉट प्रोडक्ट, साइन असा तर क्रॉस प्रोडक्ट. ओके, सो वर्क इज F वेक्टर डॉट S वेक्टर. कसं लिहा, दोघांचा अर्थ एकच आहे. तुम्हाला दोघांचं काय पाहिजे, डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट म्हणजे काय बेटा, आय कॅप वाला 4/2
प्लस जे कॅप वाल्यांचा गुणाकार 6 into 3 प्लस के कॅप वाले 3 into 5 ठीक आहे इज इक्वल टू 4 गुणिले 2 झाले 8 प्लस सावित्रिक 18 प्लस 3 5 15 बेरीज करा 18 आणि 8 26 आणि 15 26 आणि 15 झाले 41 सो 41 joules is the answer. याचा unit of work is joules. What is the question saying? V1 वेक्टर आहे V2 वेक्टर आहे आणि बेटा दे बोथ आर परपेंडिक्युलर. काय सांगितलंय मला? दे आर perpendicular to each other. Beta, always remember when two vectors are perpendicular, their dot product is 0. We have learned in the concept, which means V1 vector dot with V2 vector is equal to 0. Why? Because they are perpendicular. आता दोघांचा प्रॉडक्ट कसा यायचा? आय कॅप वाल्यांचा गुणाकार करा 5 into A प्लस जे कॅप वाले 2 into -6. This is equal to 0. So बच्चा 5 into A 5A 2 into -6 -12 equal to 0. So 5A is 12. So value of A will be 5 ने भाग द्या 5 दुने 10 point 5 चौक 20. So 2.4 is the answer. Take the screenshot. चला काय सांगतो क्वेश्चन बेटा? ए वेक्टर बी वेक्टर आणि हा सी वेक्टर आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. दाखवायचं आपल्याला की वेक्टर्स आर परपेंडिक्युलर. बेटा दोन वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील तर देअर डॉट प्रोडक्ट इज 0. प्लीज रिमेंबर, आय एम अगेन रायटिंग द स्टेटमेंट. ओके, इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर, if two vectors are perpendicular, their dot product is 0. Okay, this is our golden statement. म्हणजे आता इथे मला म्हणतायत की त्यांना परपेंडिक्युलर दाखवा, म्हणजे मला डॉट प्रोडक्ट 0 दाखवावं लागेल एकाचा दुसऱ्या सोबत, ए चा बी सोबत, बी चा सी सोबत, ए चा सी सोबत. सो मी म्हणतो बच्चा कन्सिडर ए वेक्टरचा बी वेक्टर सोबत डॉट आय कॅप वाल्यांचा गुणाकार 2 into 3 प्लस जे कॅप वाले 3 into -6. साइन नीट द्यायचा, गडबड नाही करायची. के कॅप वाले 6 into 2 झालं. सो बेत्रिक 6 प्लस इंटू -18 6 दुने 12 12 आणि 6 18 ना 18 गेले 0. डन. बेटा दिस इम्प्लाइज ए वेक्टर डॉट बी वेक्टर 0 आहे. याचा अर्थ असा झाला ए वेक्टर इज परपेंडिक्युलर टू बी वेक्टर. कन्सिडर पुढची जोडी घेऊ आपण, बी वेक्टरचा डॉट विथ सी वेक्टर. चला आय कॅप वाले याचा कोएफिशिएंट 3 आहे, याचा 6 आहे. सो बेटा 3 into 6 प्लस जे कॅप वाले -6 into 2 प्लस 2 into -3 इज इक्वल टू 3 सका 18 -12 आणि -6 इज इक्वल टू बेटा -12 -6 झाले -18 आणि +18 आन्सर इज 0. दिस इम्प्लाइज बी वेक्टर इज परपेंडिक्युलर टू सी वेक्टर. आता नेक्स्ट कन्सिडर थर्ड केस. पहिला आणि तिसरा घेऊ आता आपण, ए आणि सी. ए वेक्टर डॉट सी वेक्टर आय कॅप वाले 2 into 6 प्लस जे कॅप वाले 3 into 2 प्लस के कॅप वाले 6 into -3 6 into -3 12 प्लस 6 -18
again answer is 0. This implies A vector is perpendicular to what? C vector. Therefore, can I say A vector, B vector, C vector are mutually perpendicular? Take the screenshot. Okay. So, bacha, number 6 is show that this A vector and this B vector, they are parallel. We have two methods to solve this. First method, मी जनरल मेथड देतो बेटा, सोपी मेथड. मेथड नंबर 1. ह्याच्यामध्ये मी जे गोल्डन स्टेटमेंट दिलं होतं की दोन वेक्टर पॅरल कधी असतात, when their components are proportional. I will write the statement. If two vectors are parallel, बेटा जर दोन वेक्टर पॅरल असतील, their components are proportional. एक तर याचा वापर करा. दिस इज युअर मेथड नंबर 1. त्यांचे कंपोनंट्स प्रोपोर्शनल असले पाहिजे किंवा एक जण दुसऱ्याचे काहीतरी मल्टिपल पाहिजे. और one is स्केलर मल्टिपल ऑफ अदर. दोघांचाही अर्थ एकच आहे. कधी बच्चा? when two vectors are parallel. ओके, दिस इज फॉर पॅरलॅलिटी, पॅरलल असण्यासाठीची कंडिशन. मग आता मी हा एक वेक्टर उचलतो, ए वेक्टर. काय बेटा तो? 2i कॅप प्लस 5j कॅप मायनस 6k कॅप. हा वेक्टर आणि हा वेक्टर कंपोनंट्स प्रोपोर्शनल येण्यासाठी मी जर का बघ इथून 2 कॉमन घेतला तर कंसात काय राहील बेटा? बघ, पहिली टर्म आय कॅप, बघ ना 2 ने भागलं, इथं आलं 1. 2 ने भागलं तर दुसरी काय होईल बच्चा? 5/2 जे कॅप मायनस 3k कॅप. नाउ व्हाट आर यू ऑब्झर्विंग? हा as it is b vector है बच्चा, which means this is equal to 2 times b vector. So a vector is 2 times b vector. पहिला वेक्टर दुसऱ्याचा काहीतरी मल्टिपल आला किंवा त्यांचे प्रोपोर्शनल आले कंपोनंट, दोघांचा अर्थ एकच आहे. दिस इम्प्लाइज की बच्चा ए वेक्टर हा पॅरलल आहे कोणाला? बी वेक्टरला. स्क्रीनशॉट घ्या. तो बच्चा मेथड नंबर 2, सेकंड मेथड फॉर कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी. आता आपल्याला माहिती आहे मला दोन वेक्टरला पॅरल दाखवायचं बेटा, विच मीन्स हा पहिला वेक्टर आणि हा दुसरा वेक्टर, तर दोघांच्या मधला थीटा मस्ट बी 0. तरच आपण दोन वेक्टर काय म्हणू शकतो? दे आर पॅरलल. आता इथे ए वेक्टर आणि बी वेक्टर दिलेला आहे. समजा हा ए वेक्टर आणि हा बी वेक्टर. सो बेटा मी काय करतो, दोघांच्या मधला थीटा काढतो. दोघांच्या मधला थीटा कसा काढणार? तुम्हाला कॉन्सेप्ट ऑफ डॉट प्रोडक्ट माहिती आहे. ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज ए बी कॉस थीटा. मग कॉस थीटा कसा निघेल बेटा? ए वेक्टर डॉट बी वेक्टर भागिले ए इंटू बी. मग आता अगोदर डॉट प्रोडक्ट काढून घेऊ आपण, ठीक आहे. ए वेक्टर डॉट बी वेक्टर कसा काढायचा? आय कॅप वाल्याच गुणाकार 2 into 1 प्लस जे कॅप वाले 5 into 5/2 प्लस के कॅप वाले -6 into -3, ठीक है, विच इज इक्वल टू 2 into 1 is 2 प्लस 25/2 माइनस into माइनस will become plus, so plus 18 which is equal to 18 आणि 2 20 प्लस 25/2 क्रॉस मल्टिप्लाय करा. 20 दुने 40 आणि 25 झाले 65/2. आता मला पाहिजे ए. ए म्हणजे काय बेटा? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. कसं काढायचं? रूट मध्ये आय कॅप वाल्या कोएफिशिएंटचा स्क्वेअर 2 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर
प्लस -6 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू रूट मध्ये 2चा 4, 5चा 25 आणि -6चा 36 विच इज इक्वल टू 36 आणि 4 40 स्क्वेअर रूट ऑफ 65. चला बी रूट मध्ये 1चा स्क्वेअर प्लस 5/2 चा स्क्वेअर प्लस -3 चा स्क्वेअर ओके इज इक्वल टू रूट मध्ये 1चा 1 प्लस 5चा 25 खाली 2चा 4 प्लस 3चा 9. सो रूट मध्ये आता मी थोडस डायरेक्ट लिहितो बघ 9 आणि 1 10 क्रॉस मल्टिप्लाय केलं 40. सो रूट ऑफ 65/4 त्याला तसंच ठेवतो सध्या मी. झालं चला इथपर्यंत मी आलो. ए बी आणि हे डॉट एवढं सगळं आलं माझ्याकडे. याला रूट ऑफ 65 भागिले 4 रूट 2 आहे. इथपर्यंत सिम्प्लिफाय करून लिहू. ह्या सगळ्या व्हॅल्यू टाकून द्या. मला डॉट प्रोडक्ट आलेला बच्चा 65/2 भागिले ए गुणिले बी. ए काय बेटा रूट ऑफ 65 झालं गुणिले बी किती आलेला आहे रूट ऑफ 65/2. हा वरचा 2 आणि हा खालचा 2 इज इक्वल टू व्हॉट कॅन्सल्ड इज इक्वल टू वरती बघ उरला 65 खाली रूट 65 इंटू रूट 65 विल बी ओनली 65. ओके कॉस ऑफ थीटा इज 1. राईट बेटा लक्ष द्या आता. कॉस थीटा आला 1 याचा अर्थ काय झाला कॉस 180 इज -1. आपल्याला माहिती आहे कॉस 180 इज -1. सो थीटा विल बी 180 degree which means these two vectors are not just parallel but they are anti-parallel. So ही वाली केस आली. हा ए वेक्टर आणि हा बी वेक्टर. थीटा इज इक्वल टू 180 degree. एकाच रेषेत आहेत बट दे आर अँटी पॅरल. दिस इज द केस. ठीक आहे टेक द स्क्रीनशॉट. काय सांगतो बेटा क्वेश्चन फाइंड अँगल बिटवीन दिस टू वेक्टर्स. सिंपल क्वेश्चन आहे जसं आपण मगाशी केलं त्या टाइपने आपल्याला आता सोडवायचंय. बेटा अँगल काढण्यासाठी आपल्याला काय फंडा वापरावा लागतो आधी तो वापरा. ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज ए बी कॉस थिटा. आणि हा जो कॉस थिटा आहे तो कसा भेटेल बेटा मला ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन ए बी. मग याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण एकदा काढून घेऊ. चला ए वेक्टर डॉट प्रोडक्ट विथ बी वेक्टर या दोघांचा डॉट काढा. कसा काढणार आय कॅप वाला 1 इंटू -1 1 इंटू -1 प्लस 2 इंटू 1 प्लस के कॅप वाले -1 इंटू -2. 1 इंटू -1 इज -1 प्लस 2 इंटू 1 इज 2. 2 इंटू -1 इज -2. सो -1 -2 हे झाले -3 आणि +2 -1. हाला डॉट प्रोडक्ट. आता ए आणि बी दोघं काढायचेच. ए कसा निघेल बेटा रूट मध्ये आय कॅप वाला कोएफिशियंट 1 आहे त्याचा स्क्वेअर सो 1 स्क्वेअर प्लस तिकडे जे कॅप वाला 2 आहे 2 स्क्वेअर. के कॅप वाला -1 आहे -1 चा स्क्वेअर म्हणजेच रूट मध्ये 1चा 1 प्लस 2चा 4 प्लस 1. सो रूट मध्ये 4 आणि 2 6. तसं मॅग्निट्यूड ऑफ बी कसं निघाल बेटा -1 चा स्क्वेअर. बघ ना आय कॅप वाला कोएफिशियंट कोण आहे -1 चा स्क्वेअर प्लस जे कॅप वाला कोएफिशियंट कोण आहे 1 चा स्क्वेअर प्लस के कॅप वाला कोण आहे -2 चा स्क्वेअर. ओके इज इक्वल टू रूट मध्ये -1 चा आला +1 प्लस 1 चा 1 प्लस -2 चा 4. 4 आणि 2 किती झाले 6. सो रूट ऑफ 6 हे आलं बीचं मॅग्निट्यूड. सो सगळ्या गोष्टी आल्या. नाव कॉस थिटा इज इक्वल टू
आपल्याला माहिती आहे ए वेक्टर डॉट बी वेक्टर भागिले ए बी. बच्चा व्हॉट इज ए वेक्टर डॉट बी वेक्टर? इट इज -1 अपॉन a into b. A is √6, b is √6. So beta -1 upon √6 into 6 ala 6. So theta is equal to cos inverse of -1 upon 6. Take the screenshot. Very important question beta for the concept. Okay. If a vector, b vector, two vectors have been given, find component of first along second. बेटा समजा हा तुझा ए वेक्टर आहे, हा तुझा बी वेक्टर आहे. कधीही पहिल्या वेक्टरचा दुसऱ्या वेक्टरच्या अलॉंग कंपोनंट जर का विचारला, सो बच्चा बघा आता याच्यामध्ये जेव्हा पण तुला कन्सेप्ट येईल प्रोजेक्शन ऑफ वन वेक्टर ऑन अनदर, म्हणजे एकाची दुसऱ्यावरती सावली. प्रोजेक्शनचा अर्थ काय असतो बेटा? सावली. ए वेक्टर बी वेक्टर असं असते. ए चा बी च्या अलॉंग कंपोनंट तुला जेव्हा पण पाहिजे असतो बच्चा, तेव्हा काय करायचं? चेक 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 ठेक परपेंडिक्युलर टाकायचा. एक परपेंडिक्युलर टाकला तर ए चा जो बी च्या अलॉंग कंपोनंट आहे तो हा असणार आहे. आलं लक्षात? ए चा बी च्या अलॉंग जो कंपोनंट असणार आहे तो हा. हा म्हणजे काय? दोघांच्या मधला अँगल तर थीटा आहे. सो ए चा ऍडजस्टंट मध्ये चिटकलेला म्हणजे कॉस थीटा, त्याला कोणी म्हणायचं? हायपो. आधी हायपो कोण आहे? चेक चेक चेक, हाच आपला ए. सो ए कॉस थीटा. आलं लक्षात? ए चा बी च्या अलॉंग कोण आहे बच्चा? ए कॉस थीटा. क्लिअर आहे? सो फाइंड कंपोनंट ऑफ ए वेक्टर अलॉंग बी वेक्टर, म्हणजे काय काढायचं मला? ए कॉस थीटा काढायचा. कसा निघेल तो ए कॉस थीटा? तर बेटा मला माहिती आहे ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज ए बी कॉस थीटा. आणि मग ए कॉस थीटा कसा निघेल इथून बेटा? ए कॉस थीटा विल बी ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन बी. आलं लक्षात? आणि हा ए कॉस थीटा कोण आहे? प्रोजेक्शन ऑफ ए वेक्टर ऑन बी वेक्टर, प्रोजेक्शन ऑफ फर्स्ट ऑन सेकंड. आर यू अंडरस्टँडिंग? विच इज इक्वल टू, लिहू असं लिहितो मी, प्रोजेक्शन ऑफ ए वेक्टर ऑन बी वेक्टर. बेटा तुला जेव्हा पण आता प्रोजेक्शन वाला टॉपिक येईल ना, काय करायचं? प्रोजेक्शन काढायला सांगितलं पहिल्याचं दुसऱ्यावरती, तर काय करायचं? इज इक्वल लिहायचं डॉट प्रोडक्ट भागिले मॅग्निट्यूड ज्याच्यावरती प्रोजेक्शन पाहिजे त्याच. डन. याचा याच्यावरती पाहिजे याचं मॅग्निट्यूड फक्त डिव्हाइड करायचं, शॉर्टकट. ठीक आहे, चला मी हे कॉन्सेप्च्युअली पुन्हा एकदा दिलं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फर्स्ट डॉट प्रोडक्ट होती ही, अलग लक्षात. चलो आता ए वेक्टर डॉट बी वेक्टर भागिले हे, मला दोन गोष्टी पाहिजे तर काढून घेऊ आपण बच्चा. ए वेक्टर डॉट बी वेक्टर, ए वेक्टर डॉट बी वेक्टर 2 गुणिले 3 6, 7 गुणिले 2 14, 3 गुणिले 5 15. सो 14 आणि 6 20 आणि 15 35. आता कोण पाहिजे? बी. बी कसा निघल? रूट मध्ये आय कॅप वाला 3 आहे त्याचा स्क्वेअर प्लस जे कॅप वाला 2 आहे त्याचा स्क्वेअर प्लस के कॅप वाला 5 आहे त्याचा स्क्वेअर. रूट मध्ये 3 चा 9, 2 चा 4 आणि 5 चा 25. क्लिअर आहे बच्चा? विच इज इक्वल टू रूट मध्ये 9 आणि 4 13 आणि 25 आणि 13 38. चला, सो प्रोजेक्शन ऑफ फर्स्ट ऑन सेकंड इन दिस वे. सो अच्छा डॉट प्रोडक्ट आला 35 भागिले बी चा मॅग्निट्यूड रूट ऑफ 38. यस वी आर डन. स्क्रीनशॉट घ्या.